नागपुरात बारमध्ये सरकारी फायली प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे। तर बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमधील सरकारी फाईलचा व्हिडिओ आहे आणि त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आल्याची माहिती समोर येते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। हा तोच सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यामध्ये फाईल घेऊन बसलेले हे अधिकारी पाहायला मिळतात। सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी व्हिडिओ ताब्यात घेतल्याचं बोललं जातंय आणि तो बार नागपुरातील असला तरी ते अधिकारी बाहेर गावचे असल्याची देखील चर्चा आहे। बांधकाम विभागाच्या फाईल्स असण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही हा साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता। याआधी या सर्व प्रकरणाचे फोटोज समोर आले होते आणि या फोटोमध्ये त्या फाईल असल्याचं आपण पाहतोय। महाराष्ट्र शासन असं या फाईलवरती नमूद करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आता साम टीव्हीच्या आती संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये ही फाईल चाळताना हे दोन अधिकारी दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे हा बार नागपुरातील आहे, मात्र हे अधिकारी नागपूरचे नसून बाहेरचे असल्याचं बोललं जात आहे। आणि याविषयी आता सरकारी फाईलच्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू झालेली आहे। पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमधील सरकारी फाईलचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी व्हिडिओ ताब्यात घेतल्याचं बोललं जात होतं। तो बार नागपुरातील असला तरी हे अधिकारी मात्र बाहेर गावचे असल्याची चर्चा आहे। हे अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, ते कुठल्या विभागाचे आहेत याविषयी ठाम माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये। मात्र बांधकाम विभागाच्या या फाईल्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पोलीस आयुक्तांनी सुद्धा या तिघांचा शोध घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर त्यामुळे आता पोलीस यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आणि त्या पार्श्वभूमीवर हे फुटेज समोर येत आहे। बारमधील हे फुटेज आपण पाहतोय। बारमध्ये शासकीय फाईल्स नेमक्या गेल्याच कशा, की परवानगी यांना कोणी दिली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।